मला कोण दिला? मागील अनेक वर्ष म्हणजे जसं की 20-25 वर्ष संघ आणि संघ विचारधारेशिवाय हिंदू राष्ट्र सेनेमध्ये सोलापूर शहराचा एक शहराध्यक्ष म्हणून आणि त्याच्या परखड आणि स्पष्ट मतामुळे नेहमीच वादग्रस्त असणारे रवी गोणे भाजपाकडून उमेदवारी न घेता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ते उमेदवारी अर्ज भरलेत. प्रभाग क्रमांक 13 मधून आता उमेदवारी अर्ज भरला आणि उमेदवारी अर्ज भरून झाल्या छाननी झाली. छाननीनंतर तुम्ही आलात, प्रतिक्रिया मला देतात. तुमच्या मूळ स्वभावाप्रमाणे मला प्रतिक्रिया द्यायची. 20 वर्ष 25 वर्ष तुम्ही त्या विचारधारेशी जोडलात. एकनाथ शिंदेकडे का गेलात? एकनाथ शिंदे पण हिंदुत्ववादी पक्ष आहे म्हणून आपण गेलोय. पण भाजपाकडून तुम्हाला उमेदवारी मिळू शकली असती, तुमचं योगदान आहे तेवढं. आणि भारतीय जनता पार्टीला आपण उमेदवारी मागितलेच नाही ना. का मागितली नाही? मागावं असे वाटलेच नाही. का? सगळे ज्या आपण 15-20 वर्ष काँग्रेसच्या विचारधाराशी, मोदीजींच्या विचारधाराचा आपण पाईक असून मोदी, अमित शहा, योगी या विचाराचं आम्ही काम करतो. ज्या 60 वर्ष आपल्याला काँग्रेस आणि या राष्ट्रवादी विचारधारेचा आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला कलंकित केलेल्या आहे, तेच लोक आज सोलापुरात भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. आपण आमदार आणि खासदार आपल्या हिंदुत्ववादी विचारधारा निवडून यायला पाहिजे. आम्ही जीवाचं रान केलं हिंदुत्ववादी संघटना म्हणून, हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून. आता तेच लोक भारतीय जनता पार्टीत आले. आम्हाला त्या लोकांचं मांडीला बसून आम्हाला लाज वाटते आज. मग आम्ही कुठल्या तोंडाने आम्ही जाऊ तिकडे भाजपमध्ये? पूर्ण भाजपा ही दूषित झाली आहे अशा लोकांनी? पूर्ण म्हणता येणार नाही. भाजपमध्ये चांगले नेते पण आहेत. आमचे नरेंद्र काळे सारखे. किती टक्के दूषित झाले? आता 50% तर दूषित झाले. आता शुद्धीकरणाची गरज आहे? 100% गरज आहे. मी जर का म्हटलं रवी गोणे तुम्ही भाजपाला शुद्धीकरणाची गरज आहे आणि तुम्ही शुद्धीकरण करावं असं म्हटलं तर कशा पद्धतीने शुद्धीकरण करा? आता राज्यात युतीचं सरकार आहे. शिंदे गट असू दे किंवा भारतीय जनता पार्टी असू दे, आम्ही शिंदे गटाच्या माध्यमातून त्या पक्षामध्ये जाऊन आपल्या विचारधारा काय आहे त्याची एक टीम तयार करून आणि आम्ही हिंदुत्वाची भूमिका आम्ही महापालिकेत मांडणार आहे. त्यासाठी आम्ही शिंदे गट निवडले. तुम्ही शांत पद्धतीने ऐका. तुम्ही म्हणालात की भाजपा ही 50% दूषित झाली आहे काँग्रेसच्या किंवा उपऱ्या नेत्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे. ती जर का शुद्ध करायची तुम्हाला जर का संधी मिळाली तर कशा पद्धतीने शुद्धीकरण करा? एक सावरकरांचा विचार सांगतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा. हिंदुत्वाचे राजकारण आणि हिंदूंचे सैनिकीकरण हे झाले पाहिजे. भारतीय जनता पार्टी त्या विचारावर चालले पाहिजे असं आम्हाला वाटतंय. त्या पद्धतीने आम्ही धर्मनिष्ठित राजसत्ता निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही काम करण्यासाठी पक्षात जाऊन आपण काम करू. जवळपास किती वर्षानंतर सक्रिय राजकारणात? 20 वर्षानंतर. 20 वर्षांनी तुम्हाला वाटलं नाही की आपण पक्षासाठी एवढं योगदान दिलोय, आपल्याला पक्षाकडून ते मिळालं पाहिजे, आपण प्रयत्न केला तुम्ही गोरे, ते सांगत नाही आम्हाला तुम्ही. प्रयत्न म्हणजे काय, मी कधी भाजपचा फॉर्म पण भरलेला नाही की मला उमेदवार मिळाली पाहिजे म्हणून. मुलाखतीला पण मी गेलेलो नाही. तुम्ही मुलाखतीला गेले नाही, फॉर्म भरलं नाही, पण वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला, तुम्ही त्यांच्याशी गेलात, त्यांना बोललात, त्यांच्याकडून नकार आल्यानंतर तुम्ही एकनाथ रावांकडे गेला. हे राजकारणाचे डाव आहेत, हे आम्हाला नका सांगू, तुम्ही केला ते. आणि मी या अशा खोटा बोलणारा माणूस नाही, जे आहे ते स्पष्ट बोलणारा. आम्ही संघ परिवाराला भेटलेला आहे. संघ परिवाराकडून आम्ही नावं दिलेले आहे, 20 नावं, की सोलापूर शहरामध्ये गट तट सुरू आहे. या गट तटाला जर आपल्याला संपवत असेल, भारतीय जनता पार्टी फडकवायचं असेल तर आपल्या संघ परिवाराचा विचारधारा, जे भारतीय जनता पार्टीची स्थापना झालेला आहे एक राष्ट्र विचाराचा, ते विचार आता राहिलेले नाही. ते विचार जर निर्माण करायचं असेल तर आपल्या संघाच्या हिंदुत्वादी स्वयंसेवक तिथे गेला पाहिजे म्हणून आपण 20 नावं आम्ही काढून दिलेलं होतं. ते 20 नावापैकी एक पण नाव त्यांनी घेतलेले नाहीत आणि घेतलेलं नाही म्हणून आम्ही त्यांना कोणाला पण एकाही नेत्याला आम्ही फोन पण साधा. संघाच्या यादीला त्यांनी नाकारलं? हो, नाकारलं. आश्चर्य वाटत नाही तुम्हाला? आश्चर्य काय, आता राजकारणाचं काय समीकरण त्यांचं ते जुळवतात. अशीच परिस्थिती कायम राहिली तर किती दिवसात भाजपाचं म्हणजे पूर्णपणे 100% अदूषित होण्याला मदत होईल? भारतीय जनता पार्टी कधी संपत नसते.
दूषित व्हायला म्हटलं, दूषित 100% दूषित होण्यासाठी किती दिवस जातात? नाही ते मी सांगू शकत नाही, पण योग्य निर्णय त्यांनी घेऊन ते बोलतील. आता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही, महिला विचारधारा नाही. बरं, शेवटचा भारतीय जनता पार्टीच्या अनुषंगाने शेवटचा प्रश्न विचारतो की आता दुखावलेला कार्यकर्ता आहे भाजपामध्ये. नाही मी दुखवलेला नाही, नाही. कार्यकर्ता नाही. भाजपामध्ये- मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जे ध्वज आहे अखंड भगवा ध्वज, ते भगवा ध्वज एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे आहे आणि ते ध्वज आम्ही घेतलेला आहे आणि देव देश धर्म शिवसेनेकडून आम्ही काम करणार आहे या विचार. म्हणजे शिवसेना आता नव्या पद्धतीचं घोषवाक्य घेणार, देव धर्म राष्ट्र. आता एकनाथ शिंदे भाई ते ठरवतील. मी एक सामान्य छोटा कार्यकर्ता आहे, एक नगरसेवक म्हणून मी जेव्हा महापालिकेला जाणार आहे देव धर्म राष्ट्र ते राष्ट्राचा विचार धर्माच्या विचारात मी शेवटपणे बोलणार आहे. आणि माझ्या प्रभागातला 37,230 जे नागरिक आहेत त्या सगळ्यांच्या विकासासाठी मी काम करणार आहे. नक्कीच नक्कीच गोणे साहेब, एक लक्षात घ्या, भाजपामध्ये उमेदवारी मागून देखील मिळाली नाही अशा कार्यकर्ते दुखावलेले आहेत. त्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? नाही लाजीरवाणी गोष्ट आहे. जे 20-30 वर्ष पक्षात निष्ठावंत काम केलेलं आहे ते मी म्हणजे काल ते कार्यकर्त्यांना बघून आम्हाला म्हणजे मन दुखावलं गेलं. एबी साठी त्यांनी असं वाट बघत बसलेले आहेत, बापरे कधी येत आहे कधी येत आहे कधी येत आहे. पण पक्षाने एवढं निर्गुणपणे निष्ठुरपणे असं वागू नये. कार्यकर्ते जपल्या पाहिजे. नेत्यांच्या निवडणुका झाले, खासदारांच्या निवडणुका झाले, आमदारांचे झाले. आता हे निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होऊन जर सत्ता भोगत असाल तर हे महापाप आहे. हे पाप तुम्हाला कधीच तुम्हाला हे माझ्या अंतरात्म्यातून तर तुम्हाला मी माफ करणार नाही. रवी गोणे आहेत, भावनिक, खूप खूप लवकर भावनिक होतात आणि त्याच्यामधूनच त्यांनी अगदी म्हणजे सहज म्हणाले की वरिष्ठ नेते हे खरंच त्यांचं वर्तन हे खूप वाईट वाटलं बघितल्यानंतर. ते पाप आहे, पाप या शब्दामध्ये त्यांनी शेवट केलाय आणि तिथंच मी थांबतो कारण शब्दामध्ये वजन आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखचा मी नितीन पाटील.